आमच्या मागण्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवल्या आहेत। आंबा कलमाला 5,000 रुपये प्रति झाड किंवा हेक्टरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई, तसंच काजू पिकाला हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी। विम्याची मुदत 30 मे पर्यंत वाढवण्यात यावी। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलंय। सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळे धोरणात्मक निर्णय सभागृहाबाहेर घेता येत नाहीत, त्यामुळे आम्ही संयमाची भूमिका घेऊन 23 मार्च पर्यंत म्हणजेच 10 दिवस सरकारची वाट पाहण्याचं ठरवलंय। जर 10 दिवसात सरकारनं ठोस निर्णय घेतला नाही तर 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासूनच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा बेमुदत रोखून धरला जाईल, असा इशारा आम्ही सरकारला दिला। कोकणातील शेतकरी संयमी आहे, पण आताची लढाई ही आरपारची आणि निर्णायक असेल। बाजारात निकृष्ट दर्जाची कीटकनाशकं आणि औषधं शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत। कृषी विभागानं बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी आंबा बागायतदारांच्या आक्रोश मोर्चा दरम्यान प्रशासनाला दिलाय। आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर एक शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा झाला। आमच्या मागण्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कळवलेल्या आहेत। त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे आंबा कलमाला 5,000 किंवा हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई आणि विम्याची मुदत 30 मे पर्यंत। त्याचबरोबर थकीत नसलं तरी सुद्धा आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांचं चालू कर्जसुद्धा कर्जमाफीला पात्र धरावं, यासारख्या महत्त्वाच्या मागण्यावर आम्ही निवेदन दिलेलं आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे, असं पालकमंत्र्यांनी इथं येऊन सांगितलं। त्यामुळं शासनाला निर्णय घेत असताना थोडा वेळ द्यावा आणि सध्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं धोरणात्मक महत्त्वाचा निर्णय सभागृहाबाहेर घेता येत नाही। तो विधानसभा सदस्यांचा विशेष अधिकाराचा भंग होतो, म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेऊन 23 तारखेपर्यंत म्हणजे 10 दिवस शासनाची वाट बघायचं ठरवलेलं आहे। त्या 10 दिवसामध्ये जर का सरकारनं काही ठोस निर्णय घेतला नाही, आम्हाला चर्चेला बोलवलंच पाहिजे असा आमचा आग्रह नाही। आम्ही सरकारच्या निर्णयाकडे वाट बघू आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या सकारात्मक घेऊन त्याबद्दल निर्णय घेतला तर प्रश्न नाही, अन्यथा 23 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत आम्ही रोखून धरणार, असा इशारा सरकारला दिलेला आहे। प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या? प्रमुख मागण्या आंबा कलमाला 5,000 रुपये किंवा हेक्टरी 5 लाख रुपये, काजूला हेक्टरी 3 लाख रुपये, त्याचबरोबर NDRFच्या नॉर्मच्या चौपट जसा 2019ला महापुराच्या काळात विशेष शासन निर्णय करून दिलेला होता तशी मदत, किंवा या नुकसान झालेल्या आंबा आणि काजू कलमावरील जे चालू कर्ज आहे जे थकीत नाही आहे, कारण थकीत ते 30 मार्चला किंवा 30 जूनला होणार आहे, पण त्याच्या आधी पीक मात्र नष्ट झालेलं आहे, म्हणून ते चालू कर्ज जे थकीत नाही ती पूर्ण माफ, या आमच्या मागण्या आहेत। आणि या संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे याच्याकडे आम्ही 10 दिवस लक्ष ठेवून राहू, अन्यथा आताची लढाई ही आरपारची असेल, निर्णायक असेल, रक्त सांडू, परंतु आता आम्ही मागे हटणार नाही। पालकमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिले, वाट बघण्याची विनंती केली आणि मुंबईत बैठकीचा हो, म्हणूनच आम्ही 10 दिवस थांबलो, कारण माझ्या माहितीप्रमाणे 23 तारखेला अधिवेशनही संपतं, त्यामुळं अजून 10 दिवस थांबायचं आम्ही संयमाची भूमिका घेतली। मुळातच कोकणातला शेतकरी हा संयमी शेतकरी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही 10 दिवस थांबतोय 23 मार्चपर्यंत। कदाचित ऊस उत्पादक असता तर थांबला नसता, पण कोकणातला शेतकरी संयमी आहे। साहेब, कोकणामध्ये दरवर्षी अतिवृष्टी होते, त्यावेळेला मात्र तुम्ही कुठे कोकणामध्ये कुठे येताना दिसत नाही, पण मात्र आंबा काजूदारांच्या बागायतदारांसाठी येताना तुम्ही पाहायला मिळतं, काय सांगा? यापूर्वीसुद्धा अनेक वेळा मी आलेलो आहे, पण जरा कोकणातला शेतकरी उशिरा जागा झालेला आहे। भयान वादळ झालेलं होतं त्यावेळी मी आलेलो होतो, अनेक वेळा येऊन बैठका घेतलेल्या आहेत, पण आता उशिरा काय होणार, कोकणातला शेतकरी जागा झालेला आहे
आणि पूर्ण ताकदीनं आम्ही कोकणातल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे एवढंच नव्हे तर भविष्यामध्ये मच्छीमारांच्याही मागं राहणार आहोत, कारण ते सुद्धा शेतकरीच आहेत. औषधं आणि कीटकनाशक हे देखील निकृष्ट दर्जाचे असं एक सांगितलं. निकृष्ट दर्जाची कीटकनाशकं आणि औषधं शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारलेले आहेत. त्याचा MRP आणि त्याची किंमत याचा काही ताळमेळ राहिलेला नाही. त्याची सुद्धा माहिती सगळी शेती खात्यानं घ्यावं आणि संबंधित बोगस कंपन्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा शेवटी कायदा हातात घेऊन आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल असा इशारा आम्ही दिलेला आहे. ओके. धन्यवाद.